रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या 16 मेला म्हणजे शनिवारी आलेली आहे शनी अमावस्या। जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं। आपल्या सनातन धर्मात अमावस्या तिथी ही आत्मचिंतन, आध्यात्मिक साधना आणि पूर्वजांना प्रार्थना अर्पण करण्यासाठी एक विशेष महत्त्वाची तिथी मानली जाते। जेव्हा अमावस्या ही शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटीने वाढते आणि म्हणून तिला शनी अमावस्या असं म्हटलं जातं। सध्या 2026 हे वर्ष सुरू आहे आणि या वर्षातील पहिलीच ही शनी अमावस्या आहे, तर ती आलेली आहे, त्यामुळे ती अतिक पवित्र आणि फलदायी मानली जाते। शनी अमावस्या ही शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि जीवनातील कष्टांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस एक उत्तम काळ मानला जातो। शनिदेव हे न्यायाचे देव आणि कर्माचे फळ देणारा ग्रह मानला जातो। ते व्यक्तींच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार फळ देतात, म्हणून शनी अमावस्येच्या दिवशी पूजा, उपवास आणि दान करणे हे खूप शुभ मानलं जातं, ज्यामुळे जीवनात संतुलन, शांती आणि समृद्धी येत असते। त्याचबरोबर योगायोगाने या शनी अमावस्येच्या दिवशी शनी जयंती सुद्धा आलेली आहे आणि ही अमावस्या किंवा ही शनी जयंती शनिवारी आल्यामुळे त्या तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं। हिंदू पंचांगानुसार या शनी अमावस्येचा प्रारंभ 16 मेला सकाळी 5:11 सुरू होणार आहे आणि समाप्ती 17 मे रोजी पहाटे 1:30 होणार आहे आणि म्हणून शनी अमावस्या शनिवारी 16 मे रोजी साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी आपल्याला शनी जयंती सुद्धा साजरी करायची आहे। आता प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व सुद्धा वेगवेगळं असतं। शनी अमावस्या ही पूजा, उपवास, स्नान आणि दान धर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। या दिवशी भक्तिभावाने आणि योग्य रीतीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हळूहळू दूर होतात। ज्यांच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती सुरू आहे त्यांच्यासाठी हा दिवस विशेष फलदायी मानला जातो। या दिवशी केलेली उपाय आणि दान शनीचे अशुभ प्रभाव कमी करतात आणि जीवनामध्ये सुख, शांती, आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतात। त्याचबरोबर ही शनी अमावस्या पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते। पूर्वजांसाठी तर्पण, पिंडदान यांसारखे महत्त्वाचे विधी केले जातात। दान आणि श्रद्धेने पूर्वजांना प्रसन्न केले जाते, त्यामुळे त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो। धार्मिक दृष्टीने शनी अमावस्येचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी काही प्रभावी उपाय केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितला आहे आणि या शनी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून सकाळीच 6:30 ते दुपारी 12च्या अगोदर एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहे। ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकटे, विघ्न दूर होऊन मुलांना सोन्यासारखे दिवस येतील। मुलांची अभ्यासात प्रगती होईल, भरभरून यश मिळेल, मुलांच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतील। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या शनी अमावस्येच्या दिवशी मुलांवरून उतरून टाकायची आहे? हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये ओम शनेश्वराय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे। शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजण्याच्या अगोदर ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे आणि तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या सकाळी तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, कारण हा एक उतार आहे आणि उतारे नेहमी सकाळच्या वेळेमध्ये केले जातात, भर दुपारी केले जात नाहीत, कारण की दुपारी दिवस हा चढत असतो, त्यामुळे हा उपाय सुद्धा सकाळीच करायचा आहे। जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे। हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून, अगदी तुमची मुलं कितीही लहानातली लहान असतील किंवा मोठ्यातली मोठी असतील तरी सर्व मुलांवरून तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून टाकायची आहे। बघा, प्रत्येक आईला वाटतं की मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, मग ते अभ्यासामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल किंवा शेतीमध्ये असेल। सध्या काय होतं, धावपळीच्या जीवनामध्ये आपला मुलगा किंवा आपली मुलगी कुठेही मागे राहता कामा नये।
त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा जी काही संकटे आहेत किंवा ज्या काही दुःखांना ते सामोरे जात आहेत, तर त्यांच्यापासून दूर जावे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी यावी यासाठी प्रत्येक आईवडील जे आहेत तर ते प्रयत्न करत असतात. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपण सर्वजण आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी मेहनत करत असतो. आणि शनिवार तसेच शनी अमावस्या हा दिवस जो आहे तर या दिवशी मुलांचे दोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय करतात. त्या उपायांचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होते, कारण हा दिवस नकारात्मकतेला, दोष, इडापिडा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जर तुमची मुलं अभ्यास करत नसतील किंवा अभ्यास करत असेल परंतु अभ्यास करूनही ते तुमच्या मुलांच्या लक्षात राहत नसेल आणि मुलांना त्यामुळे परीक्षेमध्ये यश मिळत नसेल किंवा भरपूर शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा मनासारखा त्यांचा व्यवसाय हा चालत नसेल, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मुलांना बाहेरची नजरबाधा जी आहे तर ती होत असते. नजर दोष लागत असतात आणि फक्त बाहेरचीच नजरबाधा मुलांना होते का, तर नाही. आई वडिलांची नजरसुद्धा ही आपल्या मुलांना खूप पटकन लागत असते आणि त्यामुळे सुद्धा मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाहीत आणि म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, अगदी छोटी मुलं आहे, सतत किरकिर करत असतील, सतत चिडचिड करत असतील किंवा सतत आजारी पडत असतील, तर त्या मुलांमुलींसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. यामुळे नकारात्मकता जी असते तर ती दूर होते, आपलं शरीर जे आहे तर ते पवित्र होत असतं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडासा भात शिजवायचा आहे. एक वाटीभर भात होईल एवढे तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत. साधारण एक मूठभर तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत. आता हा भात शिजवताना त्यामध्ये तुम्हाला मीठ आणि तेल घालायचं नाही, अळणी भात हा शिजवायचा आहे. आता हा भात शिजवल्यानंतर तो एका वाटीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा जो भात आहे तर तो आपल्याला मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही हा भात उतरवणार आहात तेव्हा तुमच्या मनामध्ये एक सकारात्मक भाव ठेवायचा आहे. माझ्या मुलाच्या सर्व अडचणी संपलेल्या आहेत, मुलांची प्रगती झालेली आहे, मुलांना यश मिळालेलं आहे, मुलांची सर्व संकटे, विघ्न ही संपलेली आहेत, असा सकारात्मक भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवून हा जो भात आहे तर तो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा भात तुम्हाला घराच्या बाहेर ठेवून द्यायचा आहे. एखाद्या पेपरवरती तो तुम्हाला टाकून पक्ष्यांना खायला ठेवायचा आहे किंवा कुत्र्याला खाऊ घालायचा आहे किंवा बाल्कनीमध्ये तुमचे पक्षी येत असतील, कावळे येत असतील तर तिथे सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा टेरेसवरती टाकला तरी सुद्धा चालेल. तर फक्त एवढा साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो आपल्याला या शनी अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वाटीमध्ये भात घ्यावा लागेल. एका मुलांवरून आपण उतारा केला की पुन्हा तो भात दुसऱ्या मुलावरती वापरता येत नाही, कारण तो आपण उतारा केलेला असतो. त्यामध्ये आपल्या मुलांची नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आकर्षित झालेली असते, म्हणून तो भात पुन्हा दुसऱ्या मुलांसाठी वापरायचा नाही. 2 मुलं असतील थोडासा जास्त भात तुम्हाला शिजवायचा आहे. त्याचबरोबर जर आता आपण भात पातेल्यामध्ये शिल्लक राहिला तर तो खायचा नाही, तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे, परंतु तो तुम्हाला खायचा नाही, याची सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. आता जर तुमची मुलं बाहेर शिकायला असतील तर मग अशा वेळी काय करायचं, मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला हा भात उतरवून घ्यायचा आहे, परंतु सध्या सुट्ट्या आहेत तुमच्या जवळच असतील, त्यामुळे तुम्ही हा उपाय न चुकता करा. खूप जास्त प्रभावी असा हा उपाय आहे आणि मी सुद्धा माझ्या मुलासाठी हा उपाय केलेला आहे आणि त्याचा खूप जास्त फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. स्वामींच्या केंद्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला मुलांवरून थोड्याशा लाल ज्या मिरच्या असतात 7 लाल मिरच्या घ्या, थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि या 2 वस्तू मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरून, जर तुम्ही गावाकडे असाल तर चुलीमध्ये जाळून टाकायचं आहे, चूल नसेल तर एखाद्या भांड्यामध्ये कापूरवड्या
काड्या घ्या, त्यासोबतच तुम्हाला ते जाळून टाकायचं आहे. त्यामुळे सुद्धा मुलांना लागलेली नजर जी आहे तर ती दूर होत असते. मुलांचा हट्टीपणा, तापटपणा हा सुद्धा कमी होतो. तर हा उपाय सुद्धा तुम्हाला करून पाहायचा आहे. हा उपाय सुद्धा खूप प्रभावी मानला जातो. बराच वेळा आपण हा उपाय करू शकतो, परंतु जेव्हा आपण हा उपाय शनिवारी अमावस्येला करतो तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो. म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. दोन्ही शक्य नाही तर दोन्ही उपाय नाही केलं तरी चालेल, दोन्हीपैकी एक केला तरी सुद्धा चालू शकतं. ही अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे, कारण की ही शनिवारी आलेली आहे आणि शनी जयंतीसुद्धा या दिवशीच आहे. त्यासाठी ह्या दिवशी तुम्ही हा उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जो आहे तर तो दिसून येईल. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.